जेणे देवांचा मान उगिवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदेला सूर्यजोका. प्रभू श्रीरामांचं चरित्र आपण पाहत आहोत. मागच्या भागात आपण पाहिलं की हनुमंतरायांनी रामाने दिलेली मुद्रिका सीतेला दिली. त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं की ते सीतेला पाठीवर बसून पुन्हा आणू शकले असते. मात्र जो दूत आहे, जो सेवक आहे, याचं काम काय आहे तर स्वामीनं जी आज्ञा दिली तेवढं काम करणं आणि इतरही काम करावंच. केवळ आज्ञा पालन करतो तो दूत श्रेष्ठ गणला जात नाही. माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. की त्या मालकाचा, स्वामींचा मनोभाव काय आहे, त्यांचं मनोगत काय आहे हे त्यांनी सांगण्याआधी ते जाणून जर सेवा केली तर ती श्रेष्ठ सेवा होय. नुसत्या आज्ञेनं सेवा करणे श्रेष्ठ नाही. परंतु हनुमंत हे असे सेवक आहेत की प्रभू श्रीराम ज्यावेळी येतील, रावणाला मारतील, एवढ्या राक्षसांच्या सेनेला मारतील, त्यावेळी प्रभू श्रीरामांचं यश जे आहे, कीर्ती जी आहे वाढेल. जर जानकी सीतेला त्यांनी तेव्हाच घेऊन गेले असते तर प्रभू श्रीरामांची कीर्ती आहे जगत प्रतिष्ठित झाली नसती. यासाठी त्यांनी स्वतःकडे सामर्थ्य असताना सुद्धा सीतेला त्यांनी परत आणलं नाही. आणि त्यांना काही लंका उद्ध्वस्त करायची आज्ञा नव्हती. मात्र जर सेनेला लंकेमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्या लंकेमध्ये जी वेगवेगळी यंत्र लावली होती ती मोडली पाहिजेत. त्यासाठी मात्र त्यांनी काम केलं. त्या लंकेमध्ये अशा गुहा होत्या की एकदा शिरलं की परत बाहेर जायला रस्ताच नव्हता. असे रस्ते होते की त्यातून चाललं की तो रस्ताच खाली बुडून जायचा. असे दरवाजे होते की जिथून प्रवेश केला की माणूस मारलाच जाणार. त्यामुळे जर सगळी वानरसेना लंकेमध्ये आणायची आहे तर ही जी यंत्र आहेत, हा जो भूलभुलैया आहे, ते सगळं आधी नष्ट केलं पाहिजे. आणि हनुमंतांनी ते काम केलं. त्यांना ज्याने ज्याने विरोध केला त्या सैनिकांना सुद्धा त्यांनी मारलं. 5 सेनापती मारले, मंत्र्याची मुलं मारली, 7 मुलं मारली. त्यानंतर रावणाचा मुलगा, त्याचं नाव अक्षय कुमार, त्याला सुद्धा मारलं आणि नंतर स्वतः पकडले गेले. सीताजी ह्या अशोकवनात होत्या. त्यांची परिस्थिती नंतर हनुमंतांनी ज्यावेळी रामाला सांगितली ते अशी सांगितली की त्यांचं चिंतन प्रभू श्रीरामांच्या बाबतीत एवढं आहे की त्या तन्मय होऊन गेलेल्या आहेत. हनुमंतराय म्हणतात, नैव दंशान न मशकान न कीटान न सरीसृपान. त्यांना मच्छर आला, डास आला, एखादी मुंगी त्यांच्या अंगावर चढली तरी त्यांना त्याची तमा नाही, त्यांना त्याचं भय नाही. एवढं सीताजी तिथे बसून रामांचं चिंतन करत आहेत. आता रामाने फक्त मुद्रिका, जी अंगठी आहे, ती ओळखण्याची खूण म्हणून हनुमंतरायांकडे दिली होती. तिथे जाऊन सीताजींना काय सांगावं हे सांगितलं नव्हतं. मग हनुमंतरायांनी कसा संदेश दिला तर त्यांच्या हृदयामध्ये प्रभू श्रीरामांशिवाय दुसरं कोणच नव्हतं. त्यामुळे त्या रामांबरोबर तादात्म्य होऊन, त्या रामांबरोबर एकरूप होऊन हनुमंत सीताजींशी बोलले. आपण वारकरी संप्रदायामध्ये श्री संत तुकाराम महाराज कधी कुठल्या भूमिकेतून बोलतात, कधी म्हणतील आम्ही वैकुंठवासी, किंवा आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे बागडे. किंवा दत्त संप्रदायामध्ये जे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आहेत, यांनी काही अभंग जे आहेत ते दत्तांचे भक्त होते. काही अभंगात नाममुद्राच नाही, ते दत्त म्हणूनच त्याने अभंग लिहिलेले आहेत. एवढं जो आपला स्वामी आहे, जे आपलं दैवत आहे, त्याच्याशी तादात्म्य होणं काय आहे हे या प्रसंगातून आपल्याला दिसतं. आता हनुमंतराय पकडले गेले, लंका त्यांनी उद्ध्वस्त केली, भरपूर सैन्य असं त्यांनी मारलं. पकडले कसे गेले तर रावणाचा मुलगा जो आहे मेघनाद, इंद्रजित, त्यानं ब्रह्मास्त्र टाकलं. आता ज्यावेळी त्यांच्या हनुवटीला, लहान असताना हनुवटीला इंद्राचं वज्र लागलं, त्यावेळी सगळ्या देवतांनी येऊन हनुमंतरायांना आशीर्वाद दिले आणि आपापल्या शस्त्रापासून त्यांना मुक्त केलं. तसे हनुमंतराय हे ब्रह्मास्त्रापासूनही मुक्त होते. मात्र त्यांनी काय केलं, आदर दिला, ब्रह्मास्त्राला आदर दिला आणि मूर्छित पडल्यासारखं त्यांनी केलं.
मात्र हे ब्रह्मास्त्र हनुमंतरांना सोडून गेलं, स्वतःच सोडून गेलं. हनुमंतराने आदर केला, की बाबा मी तुझ्या अधीन आहे, मी तुझा अवमान करणार नाही, मी तुझ्या शक्तीचा अवमान करणार नाही. परंतु ब्रह्मास्त्र स्वतःहूनच सोडून गेलं का? तर अर्जुनाचा प्रसंग बघा. ज्यावेळी कृपा आली, त्यानं पुढे पाहिलं की अरे हे तर माझे गुरु आहेत, हे माझे सगळे सोयरे आहेत, हे माझे बांधव आहेत. आणि ती वीरवृत्ती जी होती ती निघून गेली. माऊली फार सुंदर वर्णन करतात. जिया उत्तम कुळीचिया होती आणि गुण लावण्य आथी, तिया आणि की ते न सहाती. की ज्या उत्तम कुळीच्या असतात त्या एखादी सवत सहन करत नाहीत, ते निघून जातात. तसंच इथे झालं. हे जे ब्रह्मास्त्राचा मोठा प्रभाव आहे. मात्र ते इंद्रजिताला असं वाटलं की या ब्रह्मास्त्रानं हे वानर पकडलं गेलं नाही तर, म्हणून त्या इंद्रजितानं आज्ञा केली की रशी घ्या, दोरखंड घ्या आणि त्या वानराला बांधा. हा ब्रह्मास्त्राचा अपमान आहे. म्हणून ते ब्रह्मास्त्र हनुमंतांना सोडून गेलेलं आहे. या प्रसंगातून आपल्याला मोठी शिकवण आहे की आपण एखादी इष्ट देवता आपली मानत असू, आपले सद्गुरू मानत असू, एखाद्या संतांच्या चरणावर आपली निष्ठा असेल, श्रद्धा असेल, तर आपण सांसारिक गोष्टींचा आश्रय घेऊ नये. नारद भक्तिसूत्रात सांगतात, अन्य आश्रयानाम त्यागो नन्यता. की अनन्यता म्हणजे काय? देवावरचं प्रेम म्हणजे काय? दुसऱ्यांचा आश्रय टाका. इथं तर ब्रह्मास्त्रासारखी गोष्ट आहे, पण ती सोडून त्यानं त्या दोरखंडाचा आश्रय घेतला. तसं आपण भगवंतांवर प्रेम करतो, श्रद्धा आहे, भक्ती आहे, पण आश्रय मात्र आपल्याला संसारातल्या सगळ्या सोयऱ्यांचा, पैशाचा, संसारातल्या व्यक्तींचा किंवा स्वतःच्या ताकदीचा आश्रय असतो. तर तो तसा असू नये, हे या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं. आता हनुमंत बांधले गेले, ते का बांधले गेले हे त्यांनी नंतर स्पष्ट केलंच. त्यांना रावणाच्या सभेमध्ये आणलं गेलं आणि शेपटीला तूप लावून, कपडे लावून ती शेपटी पेटवली गेली. आणि त्यानंतर जो काही उत्पात मांडला, पहिला तर हातापायानेच मांडला होता, आता तर अग्नीसुद्धा त्यांच्या सहाय्याला आला आणि घराघरावर उड्या मारून इथे उडी मार, तिथे उडी मार, हे पेटवून दे. कारण वानर जी आहेत यांना आकाश दिसलं की त्यांना भय वाटत नाही. वानर एखादा घरात घुसला आपल्या की ते सारखं बाहेर बघतं दरवाजाच्या दिशेनं. तो त्याचा सुटण्याचा मार्ग आहे. आणि लंकेमध्ये जी काही छपरं होती ती हनुमंतराने जाळून टाकली की वानरांना कुठून बाहेर पडावं, कुठून आत जावं, यासाठी प्रवेश मिळाला पाहिजे, एवढी त्यांची बुद्धी आहे. हे सगळं त्यांनी नष्ट करून टाकलं, जाळून टाकलं. किती जाळून टाकलं? तर वाल्मिकी रामायणामध्ये सांगतात 1/4 म्हणजे 25% लंका ही एकट्या हनुमंतांनी जाळून टाकली आणि बाकी उर्वरित मग श्रीरामांनी आणि त्यांच्या सैन्यानं नष्ट केली. आता त्यानंतर हनुमंत अशोकवनात आलेले आहेत. त्यांनी सीताजींना नमस्कार केला आणि जाण्याची आज्ञा घेतली. त्यांनी सीताजींना का नेलं नाही हे आपण मागं पाहिलं की जर रावणानं सीताजींचं अपहरण केलं, चोरी केली आणि हनुमंतानं सुद्धा सीताजींना तिथून नेलं असतं तर ती सुद्धा चोरीच ठरली असती. त्यांनी रामांचं यश वाढलं नसतं की यांनी रावणानं जसं कोण समर्थ आजूबाजूला नव्हता आणि त्यावेळी त्याने घेऊन गेलं, तसंच हा रावण किंवा त्याचं सैन्य आजूबाजूला नसताना जर हनुमंतांनी नेलं असतं तर या रामाच्या कीर्ती वाढवणारं, त्याचं यश वाढवणारं हे ठरलं नसतं. यासाठी सीतामाईंना हनुमंतांनी नेलं नाही. आता हनुमंतांची बुद्धी पहा. हनुमंत पुन्हा तो समुद्र उल्लंघन करून रामांकडे आलेले आहेत. त्यांनी रामांना नमस्कार केला आणि काय म्हटलेत पहा. ते म्हटले दृष्टा सीते ती तत्वतः. पहिलं त्यांनी दृष्टा सीता असं म्हटले, म्हणजे पाहिलं सीताजींना. असं का म्हणलं बरं? जर सीताजींना असं हा पहिला शब्द असता तर या पुढे कितीही क्रियापद येऊ शकली असती की काय झालं, जिवंत आहेत की नाहीत, किंवा कुठल्या परिस्थितीत आहेत, किंवा पाहिलं की नाही. म्हणून आधी शब्द सांगितला पाहिलं, त्यानंतर दृष्टा सीता. हे त्यांची बुद्धिमत्ता आहे. आता यामध्ये आनंद रामायणामध्ये एक सुंदर कथा येते. ज्यावेळी सीताजींचा चुडामणी घेऊन हनुमंत समुद्रावरून त्यांनी उड्डाण केलं त्यावेळी त्यांच्या मनामध्ये थोडासा अभिमान झाला की मी एवढं मोठं काम केलं.
तर भक्ती संप्रदायामध्ये जो भगवंत आहे त्याला भक्ताच्या ठिकाणचा अभिमान सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तीळ भरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. भक्ताच्या अंतःकरणात तीळभर तरी अभिमान असला तरी त्या भगवंताला वाटतं की हा मेरू पर्वत एवढा अभिमान आहे. किंवा तस्यापि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच्च. दैन्य आवडतं. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा. त्यामुळे ज्या ज्या भक्तांच्या ठिकाणी अभिमान झालेला आहे त्या अभिमानाची निवृत्ती व्हावी यासाठी स्वतः भगवंतांनी अनेक लीला केलेल्या आहेत. त्यापैकीच आता एक लीला आपण ऐकूयात. आता हनुमंतांना थोडा अभिमान झाला आणि समुद्रावरून उड्डाण करता करता त्यांनी पाहिलं की एक बेट आहे आणि तिथे एक महात्माजी बसलेले आहेत, मोठी सुंदर दाढी आणि भगवी वस्त्र. आता हनुमंतांना तहान लागली. ते गेले आणि त्या महात्म्यांना म्हटले की हा जो चूडामणी आहे हा सीताजींचा चूडामणी आहे आणि रामाना ओळख म्हणून, खूण म्हणून आम्ही घेऊन चाललेलो आहे. मी 2 वेळा हा समुद्र उल्लंघन केलेला आहे. इथून मी लंकेत गेलेलो आणि आता परत चाललेलो आहे आणि मला तहान लागली म्हणून मी इथं थांबलो. तर हा चूडामणी मी पाणी पिऊन येईपर्यंत तुमच्याकडे ठेवा. त्या महात्म्याने सांगितलं की बाबा इथे ठेव. आणि हनुमंतजी गेले, त्यांनी स्नान केलं, पाणी प्यायलं, पुन्हा आले. म्हटले चूडामणी कुठे आहे? तर ते महात्मा म्हटले तो बघ तिथे कमंडलू आहे, त्या कमंडलूमध्ये पाणी आहे आणि त्या कमंडलूमध्ये मी तो चूडामणी टाकून ठेवलेला आहे. आता हनुमंतांनी त्या कमंडलूमध्ये हात घातला, बघितलं तर अनेक चूडामणी बाहेर काढतात तर अजून तेवढेच तिथे. ते म्हटले हा काय प्रकार आहे? तर ते महात्मा म्हटले की तुझ्या आधी अनेक राम, अनेक सीता होऊन गेल्या, अनेक हनुमंत लंकेत गेले आणि त्यांनी अनेक चूडामणी घेऊन आले. ते सगळे चूडामणी म्हटले त्या कमंडलूमध्ये आहेत, तुझा कुठला तो ओळख आणि घेऊन जा. तेव्हा हनुमंतांना कळालं की अरे अनेक वेळा हे चरित्र घडलेलं आहे. अनेक हनुमंत आलेले आहेत, त्यांनी समुद्राचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे इथं अभिमान करण्यासारखं काही नाही. हे त्यांचं गर्वहरण झालं. त्यांनी पाहिलं तर महात्म्यांच्या ठिकाणी रामांची मूर्ती प्रकट झाली. तर गोष्ट अशीच आहे की सीतेचा चूडामणी जो आहे तो रामाशिवाय त्याला स्पर्श कोण करणार? आणि ही भगवंतांची विशेषता आहे, ही त्यांची कृपा आहे, त्यांचं प्रेम आहे की भक्ताच्या ठिकाणी ते कुठला दोष राहू देत नाहीत. ते स्वतः येतात आणि त्या दोषाला धुवून टाकतात. आता सीताजींचं दर्शन केलं म्हटल्यावर सगळी वानरसेना राम लक्ष्मणासहित समुद्राच्या दिशेनं त्यांनी मार्गक्रमण केलं. या रावणानं आधीच इकडे दंडकारण्यात खर, दूषण, त्रिशिरा ठेवले होते. मध्ये त्या वालीचं राज्य होतं, पण काही चाललं नाही. हे सगळे अडथळे पार करत करत श्रीराम आता समुद्रापर्यंत येऊन पोहोचले. आता इथे पुन्हा एक शरणागतीचा प्रसंग येतो. रामानी समुद्राला शरण गेले. आता ही नीचाची शरणागती आहे. समुद्र हा जड आहे, त्याच्या पोटामध्ये अनेक राक्षससुद्धा त्यांनी लपवलेले आहेत. जसं आपण मागे पाहिलं की दशरथ कैकेयीला शरण गेले, त्याऐवजी त्यांनी मंत्र्यांबरोबर विचार केला असता, विमर्श केला असता, मंत्र्यांचा सल्ला घेतला असता, वशिष्ठांसारख्या कुळगुरूंचा सल्ला घेतला असता तर ते योग्य झालं असतं. पण ते कैकेयीला शरण गेले, कैकेयीच्या बुद्धीला शरण गेले आणि नाश ओढून घेतला. तसंच इथे प्रभू श्रीरामांनी समुद्राला शरण गेलेत, पण ही शरणागती सफल झाली नाही. आणि मग शेवटी ज्यावेळी बाण काढला, धनुष्य उचललं, त्यावेळी तो समुद्र आहे तो शरण आला. आणि मग त्या समुद्रानं सांगितलं की देवा मी जड आहे, ही तुम्ही मर्यादा बनवलेली आहे. त्यामुळे मला असं माझ्यावरून तुम्ही सेतू बनवल्याशिवाय जाऊ नका. तर तो सेतू कसा बनवावा हे सुद्धा त्या समुद्रानेच सांगितलं की तुमच्या सैन्यामध्ये जो नल नावाचा वानर आहे, हा नल नावाचा वानर विश्वकर्मा जो आहे त्याचा हा पुत्र आहे आणि तो बांधकामात मोठा हुशार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला ऋषींचं वरदान आहे की याने टाकलेली कुठलीही वस्तू पाण्यामध्ये बुडत नाही. मग ही कथा आपण ऐकलेली असेल की हा नल ज्यावेळी लहान होता त्यावेळी आजूबाजूचे काही ऋषीमुनी होते, त्यांच्या पूजेमध्ये ज्या काही मूर्त्या होत्या किंवा शालिग्राम होते
तर तो उचलून नदीत टाकून द्यायचा. त्यांचं पूजेचं जे साहित्य असेल, मोठा खोडकर वानर होता, उचलून टाकून द्यायचा. आणि मग सुतीक्ष्ण मुनी आणि इतर सगळे मुनी जमून त्याला तसा शापच दिला त्यांनी. पण ऋषींचा शापसुद्धा वरदान ठरतो. काय शाप दिला की तू टाकलेल्या वस्तू पाण्यामध्ये बुडणार नाहीत. आणि तेव्हापासून तो काही मूर्ती टाकली की ती पाण्यात बुडायचीच नाही. त्यामुळे ऋषींची पूजा देखील व्यवस्थित चालायची. आणि ह्या शापामुळे आता नल जी वस्तू टाकेल ती बुडणार नव्हती. आता मग त्यानं दगड उचलून टाकले मोठमोठे, ते काही बुडले नाहीत, पण लाटा आल्या तर इकडे तिकडे विखुरले गेले. आता काय करायचं? त्यावेळी हनुमंतांनी सुचवलं, किंवा कुठे आहे प्रभू रामानी स्वतः एका दगडावर रा आणि दुसऱ्या दगडावर म अशी अक्षरे लिहिली. हा नामाचा प्रताप आहे. नामानी ह्या भवसिंधूवर कसा पूल बांधता येतो, कसा सेतू बांधून हा भवसिंधू पार करता येईल, याचं महात्म्य या प्रसंगामध्ये आहे. मग ते दगड जोडले गेले आणि सेतू तयार झाला. आता हा पूल पार करून, हा सेतू पार करून सुग्रीव, हनुमंत, राम, लक्ष्मणासहित त्यांनी रावणाला मारलं. आता याच्यामध्ये आहव हा शब्द आलेला आहे. आहवन, हवन करणं. जसं यज्ञात आहुती टाकून आपण हवन करतो, तसं क्षत्रिय जे आहेत हे दुष्टांचं दमन करून, त्यांचा संहार करून युद्धभूमीत हवन करतात. त्यामुळे दुष्टांचं दमन करणं हा देखील एक यज्ञच आहे. आणि तो यज्ञ श्री रामचंद्रांनी केलेला आहे. सीताजींची आणि रामांची भेट झालेली आहे. आता इथे ज्याच्यावर विवाद आहे, असा अग्निपरीक्षेचा प्रसंग पुढे येईल, त्यावेळी आपण विस्ताराने याविषयी बोलू. अग्नीत प्रवेश दिला, अग्नी देवता प्रगट झाले आणि त्यांनी निश्चयाने सांगितलं, वचन देऊन सांगितलं की सीताजी निष्पाप आहेत. आता बिभीषणांना रामांनी त्यांचा राज्याभिषेक केला. असंच नाही की भगवंत सगळ्यांना मोक्षच देतात. ज्यांना मोक्ष नको आहे, ज्यांना भोग हवा आहे, समृद्धी हवे, ज्यांना आरोग्य हवं आहे, ते सुद्धा भगवंत त्यांना देतात. आणि बिभीषणाला राज्य मिळावं हे वचन रामाने बिभीषणाला दिलं होतं. ज्यावेळी कुठली अडचण येत होती अगोदर, त्यावेळी राम हेच म्हणत होते की अरे मी बिभीषणाला वचन दिलंय. नागपाशात बांधल्यानंतर सुद्धा रामांच्या मुखातून हेच शब्द आले. असं म्हटले नाहीत की आता सीताजींना मी परत कसं आणणार, आता आम्ही सगळे नागपाशांना बांधलो गेलो, असं नाही. की बिभीषणांना मी जे वचन दिलं होतं ते आता, ती प्रतिज्ञा माझी अन्यथा होईल, खोटी होईल. वाल्मिकी रामायणामध्ये 3 शब्द येतात. विज्वरहा, की आता सगळी चिंता मिटलेली आहे. दुसरा शब्द येतो प्रमुमोदह, की इष्टाची आता प्राप्ती झालेली आहे. आणि कृतकृत्य, म्हणजे बिभीषणाला राज्य मिळालेलं आहे. अशा तिन्ही बाजूनी, म्हणजे सर्व बाजूनी रामचंद्र निश्चिंत झालेले आहेत, असं वर्णन इथे वाल्मिकी रामायणात येतं. आता महाराज देवतांनी सुद्धा हा मोठा आनंद व्यक्त केला. जी अमृताची वर्षा झाली, अमृताचा पाऊस पडला त्या युद्धभूमीवर, आणि सगळे वानर जे आहेत हे जिवंत झाले. आता लोक यावर अशी शंका घेतात की युद्धभूमीवर तर राक्षससुद्धा मरून पडले होते, मात्र ते जिवंत काय नाही झाले. तर यावर महात्मे असं उत्तर देतात की राक्षस हे मुक्त झाले होते. मग वानर का मुक्त झाले नव्हते? तर युद्ध करताना राक्षस रामांकडे पाहून युद्ध करत होते. त्यांचं तोंड जे होतं ते रामाकडे होतं. भगवत सन्मुख होते आणि रामाला पाहता पाहता ते मेले, म्हणून ते मुक्तच झाले. मात्र वानर जे होते यांची पाठ होती, प्रभू श्रीराम मागे होते आणि वानरांची पाठ ही भगवंतांकडे असल्यामुळे ते मुक्त झाले नव्हते. त्यामुळे अमृताचा जो पाऊस पडला त्याच्यामध्ये हे सगळे वानर जिवंत झाले. आता त्यानंतर सगळे त्या पुष्पक विमानात बसलेले आहेत आणि रामचंद्रांनी सगळ्यांना सांगितलं की ज्याची ज्याची जशी इच्छा असेल त्यानं तिथं जावं. मात्र सुग्रीव, बिभीषण, हनुमंत या सगळ्यांनी आग्रह केला की आम्हाला अयोध्या नगरीमध्ये यायचं आहे. आणि त्या पुष्पक विमानानं उड्डाण केलं. तेव्हा श्रीरामांनी सीताजींना सगळं दाखवलं की इथे कुंभकर्ण मेला, इथे रावण मेला, इथे इंद्रजित मेला, किंवा ही किष्किंधा नगरी आहे. त्यावेळी सीताजी म्हटलं की सगळे आपण जर अयोध्येत चाललो आहे तर किष्किंधा नगरीत असलेली सुग्रीवांची पत्नीही आपल्याबरोबर येणार, त्यांनाही आपण घेऊन जाऊ. आणि मग किष्किंधामध्ये ज्या इतर वानरी होत्या या सगळ्यांबरोबर त्यांची भेट झाली. भरद्वाजांच्या आश्रमात गेले
निषाद राजाला भेटले आणि हनुमंतांना पुढे पाठवलं. कारण भरतजींची अशी प्रतिज्ञा होती की 14 वर्षानंतर एक दिवस जरी जास्त झाला तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन. हा भरतांचा निश्चय होता. 14 वर्ष तर पूर्ण झाली होती, म्हणून हनुमंतांना आधी भरताकडे रामाने पाठवलं. एवढी श्रीरामांना भरताची काळजी होती, चिंता होती. तसं लंकेमध्येच बिभीषण रामानं म्हटले होते की जे जे काही राजोपचार आहेत, की ही जटा वल्कल जी धारण केलेली आहेत यांचा इथे त्याग करा आणि चांगली वस्त्र परिधान करा. मात्र रामचंद्र म्हटले की भरत जो आहे तो भरत अजून वनवासी असल्यासारखाच राहतोय, त्यानं सुद्धा ही जटा वल्कल धारण केलेली आहेत. जोपर्यंत मी त्याला भेटणार नाही तोपर्यंत याचा त्याग करणार नाही. भरताला सोडून मी स्नान शृंगार करू हे काही योग्य नाही. आपणा सर्वांना हे माहीत आहे की सगळं जग रामनामाचा जप करतं, पण हे राम जे आहेत ते भरतांचं नाम जप करतात, भरतांचं ध्यान करतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, मोठं विलक्षण अशी ही गोष्ट आहे. आता पहा, हे सगळे नंदीग्राममध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी जटा वल्कल यांचा त्याग केला. असं वर्णन येतं की आधी श्रीरामांनी सगळ्या वानरांना स्नान घातलं, सगळ्या वानरांना वस्त्र घातली, त्यांना भोजन दिलं. स्वतः कौसल्या मातेनं आपल्या मुलांप्रमाणे त्यांची सेवा केली. स्वतः सीताजीनं, सुग्रीवाची पत्नी, बिभीषणाची पत्नी यांची सेवा स्वतः सीतेनं केली. रामाने भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण यांच्या काही जटा होत्या, वल्कल वस्त्र होती, ते आपल्या हातानं दूर केल्या. आता महाराज सगळे भाऊ आनंदामध्ये एकमेकांना भेटले. केवढं मोठं प्रेम आणि त्याचं काय वर्णन करायचं. वशिष्ठांनी रामांचा राज्याभिषेक केला, सगळ्या प्रजेनं याला अनुमोदन दिलं. सगळं राज्य जे आहे आनंदानं, हर्षानं, मोदानं भरून गेलं. जे जे काही अनिष्ट होतं, चिंता होती, हे वनगमन झालं तेव्हापासून सगळी ती निवृत्त झाली. प्रजा तुष्ट झाली, पुष्ट झाली. धर्माची वृद्धी झाली. धर्माची वृद्धी व्हावी लागते, कारण ज्यावेळी सगळ्या प्रजेला माहीत आहे की रामचंद्रांनी धर्माचं पालन केलं, भले संकट आली, भले सहन करावं लागलं, कष्ट पडले, मात्र शेवटी यांचा जय झाला. हे लोक ज्यावेळी पाहतात की धर्मानं जो आचरण करतो, धर्मानं जो वागतो, त्याचा शेवटी जय होतो, त्यावेळी लोकांच्या मनामध्ये पण ही प्रवृत्ती वाढीला लागते की आम्ही पण चांगलं वागलो तर आम्हाला पण कुठेतरी चांगलं फळ मिळेल. म्हणून प्रजेच्या मनात सुद्धा धर्मात्मा होण्याची इच्छा निर्माण झाली, कारण राजानं त्याचं पालन केलं, प्रतिकूल प्रसंगातही पालन केलं. त्याला बोर्ड लिहून सांगावं लागत नाही की तुम्ही धर्म पालन करा. ज्यावेळी मोठ्या व्यक्ती धर्माचं पालन करतील, आचरण करतील, त्यावेळी प्रजा जी आहे, लहान व्यक्ती जे आहेत, ते आपोआप त्यांचं आचरण बघून तिकडे प्रवृत्त होतात. लोक बघतात, म्हणतात की पुत्र असावा रामासारखा. भरताचं बंधुप्रेम बघतात, निष्ठा पाहतात, त्याचं तप पाहतात. त्यावेळी म्हणतात की बंधू असावा तर भरतासारखा, बंधू असावा तर लक्ष्मणासारखा, पत्नी असावी तर सीतेसारखी. दुसऱ्याला पाहून जेवढे आपल्या अंतःकरणात वृत्ती उठते की आम्ही पण धर्मात्मा होऊ, तेवढे ऐकून उठत नाही. असं कुठेही उल्लेख नाही की रामाने येऊन व्याख्यान दिलेलं आहे, मोठं प्रवचन केलं की आता धर्मात्मा व्हा, असं नाही. त्याने आचरणातून करून दाखवलं. आणि मग इथे थोडंसं रामराज्याचं सुद्धा वर्णन येतं. निरामयो ह्यरोगश्च दुर्भिक्ष भयवर्जिता, की आता दुर्भिक्ष नाही, दुष्काळ नाही, कुठलं संकट नाही, लोकांच्या मनामध्ये भीती राहिलेली नाही. सगळी प्रजा ही निरामय आणि निरोगी झालेली आहे. आपलं धन कोण हरून नेईल याची कुणाला भीती नाही. धनधान्यांनी सगळं नगर, सगळं राष्ट्र परिपूर्ण होतं. कुठली स्त्री विधवा होत नव्हती. पित्याच्या आधी पुत्र मरत नव्हते. तर लोक म्हणतील कुठली स्त्री विधवा होत नव्हती, मग कौसल्या, सुमित्रा, कैकेयी तर विधवा होती, कारण दशरथनी देह ठेवला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. आज 16 मार्च 2026 रामनवमीचा दिवस. प्रभू श्रीरामांना वंदन करून त्यांना आजची जी झालेली सेवा आहे ती समर्पित करतो आणि पुढचा भाग आपण उद्या पाहूयात.